आज आपण स्वरगंध हा कार्यक्रम नांदेडमध्ये कुसुम सभागृह येथे ऑर्गनाईज किंवा आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजक यांच्याशी आपण थोडा संपर्क साधूयात. सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव साईनाथ लिंगाडे. अच्छा, या स्वरगंध या कार्यक्रमाचे आपण म्हणजे आयोजक आहात की काय? कसे पार्श्वभूमी आहे? आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित करतो. माझ्यासोबत सुनील गुरु सर आहेत, सुरजित सिंग पुजारी सर आहेत, अंबादास पावडीकर सर आहेत, संतोष टाक, शिवाजी टाक या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करतो आम्ही. सर, हा कार्यक्रम दरवर्षी आपण ऑर्गनाईज करतो का? हा, वर्षातून एकदा घेतो हा कार्यक्रम. किती वर्षापासून ऑर्गनाईज करतो? 4 वर्ष झाले आता. हे 4थं वर्ष. सर, एक महत्त्वाचं विचारायचं की या कार्यक्रमाला तुम्ही प्रेक्षकांना तिकीट वगैरे काही दर ठेवला होता का? नाही ठेवला होता. हा कार्यक्रम विनामूल्य होता. विनामूल्य होते. ओके. सर, आपलं काय नाव आहे? स्वप्नील धुळे. मी तबलावादक आहे आणि मागील 4 वर्षापासून मी लिंगाडे सरांसोबत अटॅच आहे. आणि म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी जो कार्यक्रम झाला स्वरगंधाचा त्याच्यामध्ये मी वादक म्हणून आहे. लिंगाडे सर मला हमेशाच सांगतात कार्यक्रम आमचे आमचे म्हणजे संगीतबद्दल त्यांच्याकडे आहे सगळं. संगीताचे नियोजन ते करतात. म्हणजे आम्ही दोघं पण असतात सोबत. सर, आता याच्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही पाहिला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये खूप सारे कलाकार सहभागी होते. तर हे कलाकार म्हणजे तुम्ही कसं टीम बनवली, म्हणजे सुरुवात कशी केली सर या कार्यक्रमात? सुरुवात म्हणजे आम्हाला आवड होती. आम्ही इतरत्र जाऊन गाणे ऐकायचो, म्हणायचो. असाच ग्रुप जॉईन केला, तिथं म्हणत होतो. ज्येष्ठ नागरिक संघटनाचा एक ग्रुप होता, तिथं गेलो, तिथं गाणे म्हणलो. असेच जे हौशी लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत गाणे वगैरे म्हणण्याची आम्हाला आवड निर्माण झाली. मग आम्ही सुरुवात केली तिथून गाणे म्हणायला. तर आता 2-4 दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे. तर दिवाळीच्या पूर्वी काहीतरी एक सुंदर कार्यक्रम हवा अशा अनुषंगाने सरांनी इथं कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. तर खूप भरपूर प्रतिसाद होता सर. प्रेक्षक आम्ही पाहिले, प्रेक्षकांनी पूर्ण सभागृह भरलेलं होतं आणि खूप चांगला कार्यक्रम, चांगली समाजसेवा आपण एक म्हणूया त्याला, हे खूप छान पद्धतीने तुम्ही करत आहात. आणि कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. नांदेडमधील कलाकारांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळतं आहे. त्यांना मग डान्सचा असू द्या किंवा त्यांचा गाण्याची एक स्पर्धा असू द्या किंवा त्यांना एक संधी असू द्या, हे आपण नांदेडमध्ये खूप उत्कृष्ट चांगलं कार्य करत आहात. सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव लक्ष्मीकांत लिंगाडे. अच्छा, तर तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये एक गीत गायले का सर? हां, गीत पण गायले आणि निवेदन पण केलं आहे मी. कोणते गीत गायले सर? काही 2 शब्द? कुमार सानूचं दिलवाले या मूवीमधलं कितना हसीन चेहरा हे गीत गायलेलं आहे. सर, तुम्ही या स्वरगंध या टीमशी कधी जॉईन झाला? मी तसं जर स्वरगंध जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून मी जोडलेला आहे. पण आता काही कारणास्तव मी अगोदर नव्हतो. पण ह्यावेळेस मला स्वरगंधामध्ये गाण्याची आणि निवेदन करण्याची संधी मिळाली. अच्छा सर, टीम जॉईन करून असं तुम्हाला वाटते का की कुठेतरी कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळतं आहे आणि ही जी टीम आहे खूप चांगलं काम करते असं वाटतंय? हो, बरोबर आहे. कारण स्वरगंधाचं कामच आहे की जे कलाकार आहेत, ज्यांना गाण्याची आवड आहे, ज्यांना म्हणजे गाण्याच्या क्षेत्रामध्ये काही करायचं आहे आणि त्यांना स्टेज मिळत नाही, आणि स्वरगंध हे सर्वांना स्टेज मिळवून देण्याचं काम करते. वा, छान. आपण बऱ्याचशा कलाकारांशी आज संपर्क साधलेला आहे. तर नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये स्वरगंध हा कार्यक्रम छान प्रकारे पार पडलेला आहे. खूप सारे कलाकार आणि तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह, कुसुम सभागृह हे अत्यंत भरलेलं होतं. आणि या पूर्ण कार्यक्रमाची दखल आपण घेतलेली आहे. प्राईड न्यूज इंडियाचे संपादक दीपक भोर पाटील. थँक्यू.